महाराष्ट्रभर शोककळा पसरलेली आहे. आपण सहकारी आहात कॅबिनेटमध्ये दादांसोबत. अनेक वर्षापासून आपला स्नेह राहिलेला दादांसोबत. काय सांगाल? आजचा दिवस म्हणजे राज्यासाठी आणि राष्ट्रवादीसाठी काळा दिवस म्हणून आमच्या समोर आलेला आहे. अतिशय शिस्तप्रिय माणूस, डिसिप्लिन असणारा, कार्यकर्त्याची पाठराखण करणारा, दिलेला शब्द पाळणारा, पक्षाची आणि राज्याची खूप मोठी हानी झालेली आहे, हे कदापि भरून मिळू शकत नाही. सर्वसामान्याची कदर करणारा, योग्य माणसाला न्याय देणारा, अशी दादाची ओळख होती. आम्हाला बोलावं असं वाटत नाही, आम्हाला शब्द फुटत नाही. संजय बनसोडे सारख्या माणसाला लातूरमध्ये मंत्रीपद किंवा माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला माझ्या चुलत्याच्या नंतर दादानेच आम्हाला पर्यंत दिलं. आणि एवढी मोठी जबाबदारी देणं एक दानत होती दादामध्ये. आम्हाला असं वाटत होतं की एक ना एक दिवस असा येईल की दादा राज्याचे मुख्यमंत्री होतील, त्या दिवशी आमचं स्वप्न पूर्ण होईल. पण ते काळानं होऊ दिलं नाही. आम्ही कोणत्या शब्दात श्रद्धांजली दादाला व्हावं? आमच्याकडे शब्द नाहीत आहे. आमचा पक्ष आणि महाराष्ट्र राज्य एका कर्तृत्वान नेत्याला मुकलेला आहे, एवढंच या निमित्तानं सांगतो. माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आणि तमाम लातूरकरांच्या वतीनं नीतीने माझ्यावर असली पाळी का आणली मला कळलं गेलं. या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण माझे 2 शब्द समोर. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आणि आमच्या राष्ट्रवादी परिवारासाठी काळा दिवस असं या ठिकाणी मी मानतो. विश्वास बसत नाही की दादा आमच्यामध्ये नाहीत, शब्दही फुटत नाहीत. दादांच्या अनेक आठवणी आम्हाला त्या ठिकाणी आहेत, पण नीतीला काय मानणं होतं माहित नाही. सकाळी 9:15 वाजता बातमी माझ्या कानावरती त्या ठिकाणी आली. विश्वासही बसत नव्हता. पण ज्यावेळेस दुपारी दादा नाहीत ही गोष्ट कळल्यानंतर प्रचंड मनाला वेदना त्या ठिकाणी झाल्या. आताच संभाजी भैयांनी त्यांच्या आठवणी त्या ठिकाणी सांगितल्या. रात्री आणि संभाजी भैयांचं जवळजवळ 10 ते 15 मिनिटं बोलणं त्यांचं त्या ठिकाणी झालं होतं. आणि मलाही परवा त्यांचा फोन त्या ठिकाणी आला होता. आणि माझंही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी, शेवटची चर्चा माझी दादांची त्या ठिकाणी झाली होती. तुम्हाला सर्वांना माहित आहे, मी कार्यकर्त्यातून आमदार झालो. मंत्रिपदापर्यंतची संधी मला त्यांनी त्या ठिकाणी प्राप्त करून दिली. आणि म्हणून असा दिलदार मनाचा नेता आज आमच्यामध्ये त्या ठिकाणी नाही, ही आम्हाला म्हणजे भयानक म्हणजे अशा वेदना देणाऱ्या त्या ठिकाणच्या आहेत. मी लातूर जिल्ह्याच्या वतीनं त्यांना भावपूर्ण विनम्र असं अभिवादन या ठिकाणी करतो. आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो अशी सुद्धा मी प्रार्थना करतो.